तर पुढच्या ह्या 6 नंबरमध्ये पण तुम्ही नसणार आहेत आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावरती पुन्हा एकदा जनतेने विश्वास दाखवून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगर परिषदा या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता येत आहे। धन्यवाद। जी 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 प्रकाश गाडे, तपशील नवीन येतोय, प्रणिता बोरसे बोलतात। महाडमध्ये भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंना धक्का दिलेला आहे। कोकणातील ही आकडेवारी महत्त्वाची लढत मानली जात होते। महाडमध्ये शिवसेनेचे सुनील कविस्कर हे विजयी झालेले आहे, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी शिवसेने या लढाईत शिवसेनेचं पारडं आता तरी जड दिसतंय। श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विजयी, महाडमध्ये भरत गोगावलेंनी तटकरेंना धक्का दिलेला आहे। रायगडमधून महत्त्वाची ही अपडेट। पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात, काथे सर। धन्यवाद प्रणिता। तपशिलाच्यासाठी आता आपण येणारी संपूर्ण आकडेवारी सुद्धा पाहिली आणि याच निमित्ताने एकदा पटकन मी आपल्या समोर सांगतो, स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये आपल्याला येणारा तपशील 288 पैकी 200 ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पहिला कल हाती येतोय। भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठ्या संख्येने आकडेवारीमध्ये पुढे आहे आणि त्याचबरोबर तशीच आकडेवारी ही जवळपास नगर परिषदेत सुद्धा दिसतीये। नवीन तपशील प्रणिता, एक महत्त्वाची अपडेट येते डहाणूमधून, तर तुळजापूरमध्ये भाजपचे 8 नगरसेवक विजयी झाले। तुळजापूरमधून महत्त्वाची अपडेट आहे, भाजपचे 8 उमेदवार विजयी। उरणमध्ये शरद पवार गटाच्या भावना घाणेकर या आघाडीवर आहेत। वसमतमध्ये राष्ट्रवादीच्या सुनीता बाहेती आघाडीवर आहेत। डहाणूत शिवसेनेचे राजेंद्र माच्छी हे आघाडीवर आहेत। तुळजापूरमध्ये